नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण भारतीय संविधानावर सखोल चर्चा करणार आहोत. आपल्यासमोर चर्चेसाठी एक आधारभूत साहित्य आहे, इयत्ता 7वीच्या पुस्तकातील एक धडा. आता वरवर पाहता हे खूप सोपं वाटेल, पण आज आपलं ध्येय थोडं वेगळं आहे. या सोप्या दिसणाऱ्या माहितीच्या आत दडलेल्या मोठ्या कल्पना, त्यामागची नाट्यमय पार्श्वभूमी आणि त्याचे आजच्या काळातले संदर्भ शोधून काढायचे आहेत. चला तर या ओळखीच्या माहितीचा एक नवा, सखोल अर्थ शोधूया. सुरुवात राज्यकारभार या शब्दाने होते. आपल्या स्रोतांमध्ये म्हटले आहे की राज्यकारभार म्हणजे केवळ सीमांचे रक्षण करणे नाही, पण मला वाटतं आधुनिक काळात या शब्दाचा अर्थच पूर्णपणे बदलला आहे. अगदी बरोबर. पूर्वी राज्य म्हणजे राजा आणि त्याचं सैन्य एवढीच एक कल्पना होती. पण या धड्यातील माहिती पाहिली तर त्यात दारिद्र्य निर्मूलन, रोजगार, शिक्षण, आरोग्य इतकंच नाही तर अवकाश संशोधनापर्यंतच्या गोष्टींचा उल्लेख आहे. हो, हे खूप महत्वाचं आहे. सक्रियपणे घडवणं, पुढे नेणं ही सरकारची जबाबदारी मानली जाते. आणि जेव्हा जबाबदारी इतकी वाढते, तेव्हा ताकदही तितकीच वाढते मग. हो, इथेच या सगळ्याला एका नियमावलीची, एका चौकटीची गरज भासते, नाही का? नेमका तोच मुद्दा आहे. सरकारला एवढ्या गोष्टी करण्याचा अधिकार देणं म्हणजे त्यांच्या हातात प्रचंड सत्ता देणं. आणि इथे संविधानाची भूमिका सुरू होते. संविधान हे सरकारसाठी एक, असं म्हणूया, एक लक्ष्मण रेषा आहे. लक्ष्मण रेषा, छान शब्द आहे. हो, ते सांगतं की तुम्ही काय करू शकता, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्ही काय करू शकत नाहीत. स्रोतांमध्ये म्हटल्याप्रमाणे यामुळे सत्तेच्या दुरुपयोगाची शक्यता कमी होते. आणि हे नाण्याच्या दोन बाजूंसारखं आहे. म्हणजे एकीकडे सरकारवर बंधनं, तर दुसरीकडे नागरिकांना हक्क. या धड्यात नागरिक हक्क आणि स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. ही संकल्पना किती क्रांतिकारी असेल. जिथे पिढ्यानपिढ्या लोक प्रजा म्हणून जगले, तिथे अचानक ते हक्क असलेले नागरिक बनले. हो, हा मानसिकतेतला खूप मोठा बदल आहे. रूल ऑफ लॉ किंवा कायद्याचं राज्य म्हणजे नेमकं हेच. बरोबर. तिथे व्यक्ती मोठी नाही, कायदा मोठा आहे. त्यामुळे सामान्य माणसाला एक विश्वास मिळतो. त्याला वाटतं की व्यवस्थित माझंही स्थान आहे, माझंही ऐकलं जाईल. यामुळे लोकशाहीत लोकांचा सहभाग वाढतो आणि ती अधिक मजबूत होते. हे केवळ पुस्तकी वाक्य नाहीये, हा एका निरोगी समाजाचा पाया आहे. आपल्या स्रोतांमध्ये एक अजून मुद्दा आहे जो मला खूप आकर्षक वाटतो. तो म्हणजे संविधान देशासमोर राजकीय आदर्श ठेवतं. म्हणजे हे फक्त नियम नाहीत, तर हे एक ध्येयपत्र आहे. बरोबर, एक नैतिक दस्तऐवज आहे तो. आम्हाला भविष्यात असा देश घडवायचा आहे हे सांगणारा. जागतिक शांतता, मानवी हक्क यांसारख्या गोष्टी त्यात येतात. आणि त्याचबरोबर नागरिकांच्या कर्तव्यांचा उल्लेख करून संविधान आपल्याला आठवण करून देतं की देश घडवण्याची जबाबदारी फक्त सरकारची नाही तर आपलीही आहे. तर संविधानाची गरज का आहे हे स्पष्ट झालं. पण या कापेक्षाही जास्त रंजक आहे ते म्हणजे कसं. म्हणजे इतक्या विविधतेने नटलेल्या, नुकत्याच स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या देशाने स्वतःसाठी एक नियमावली लिहिण्याची प्रक्रिया कशी सुरू केली असेल. ही कथाच मुळात अविश्वसनीय वाटते. ही कथा सुरू होते 1946 साली. स्वातंत्र्याच्या लढाईतल्या नेत्यांचा एक ठाम आग्रह होता की स्वतंत्र भारताचा कारभार ब्रिटिशांनी बनवलेल्या कायद्यांनी चालणार नाही. अजिबात नाही. तो भारतीयांसाठी बनवलेल्या कायद्यांनी चालेल. या एका विचारातून संविधान सभेची स्थापना झाली. ही कल्पनाच किती धाडसी होती. संविधान सभा या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की यात ब्रिटिश प्रांत आणि संस्थानांचे प्रतिनिधी होते. आता हे वाक्य वाचायला सोपं आहे, पण यामागे केवढी मोठी राजकीय उलथापालथ दडलेली आहे. प्रचंड. प्रांत म्हणजे ब्रिटिशांच्या थेट अंमलाखालील प्रदेश, पण संस्थाने म्हणजे शेकडो छोटी मोठी राज्य जिथे स्थानिक राजे राज्य करत होते. हो. या सगळ्यांना एकत्र आणून भारत नावाच्या एका संकल्पनेखाली सामील करून घेणं हे एक महाकाय आव्हान होतं. सरदार पटेलांनी यात जी भूमिका बजावली ती इतिहासाला कलाटणी देणारी होती. त्यामुळे संविधान सभेत हे प्रतिनिधी एकत्र बसले होते, हेच एक मोठं यश होतं. आणि या सभेचं स्वरूपही पाहण्यासारखं आहे. स्रोतांमध्ये काही नावं दिली आहेत. पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, पण सोबतच सरोजिनी नायडू, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता यांसारख्या महिलांची नावंही आहेत. म्हणजे त्या काळातच देश घडवण्याच्या प्रक्रियेत महिलांचा सक्रिय सहभाग होता, हे खूप महत्वाचं आहे. निश्चितच.
299 सदस्यांची ही सभा म्हणजे जणू काही संपूर्ण भारताचं एक छोटं रूप होतं. वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे प्रदेश. कल्पनाच करता येत नाही. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद या सभेचे अध्यक्ष होते. या सगळ्या वेगवेगळ्या सुरांना एकत्र बांधून एका सुसंगत संविधानाची निर्मिती करणं हे त्यांचं मुख्य काम होतं. आणि या सगळ्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी एक नाव येतं ज्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटलं जातं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्रोतांमध्ये त्यांचा उल्लेख मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून आहे. पण ह्या मसुदा समितीचं नेमकं काम काय होतं? ते संविधान सभेपेक्षा वेगळं होतं का? हा खूप चांगला प्रश्न आहे. यातील फरक समजून घेणं महत्वाचं आहे. असं समजा की संविधान सभा ही एक मोठी संसद होती. ओके. तिथे 15पेक्षा जास्त समित्या वेगवेगळ्या विषयांवर काम करत होत्या. कुणी मूलभूत हक्कांवर, कुणी केंद्र राज्य संबंधांवर. या सगळ्या समित्या आपापल्या अहवाल द्यायच्या. आता हे सगळे विखुरलेले धागे घेऊन त्यांना एकत्र विणून त्यातून एक सलग, कायदेशीरदृष्ट्या निर्दोष आणि सुसंगत असं कापड तयार करण्याचं काम मसुदा समितीचं होतं. अच्छा, म्हणजे ते केवळ लेखक नव्हते, तर ते मुख्य संपादक आणि वास्तुविशारद होते. अगदी अचूक शब्द आहे, वास्तुविशारद, आर्किटेक्ट. हां, म्हणूनच त्यांना शिल्पकार म्हणतात. डॉक्टर आंबेडकरांचा विविध देशांच्या संविधानांचा जो गाढा अभ्यास होता तो इथे कामी आला. त्यांनी जगातल्या सर्वोत्तम कल्पना घेतल्या, पण त्या जशाच्या तशा उचलल्या नाहीत. नाही. भारतीय समाजाच्या गरजेनुसार त्यांना योग्य ते रूप दिलं. आणि स्रोतांमध्ये म्हटलंय की मसुदा सादर केल्यावर त्यावर कलमवार चर्चा झाली, अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. म्हणजे हे काम अजून संपलं नव्हतं. नाही, उलट खरं काम तेव्हाच सुरू झालं. प्रत्येक कलमावर होणाऱ्या टीकेला, प्रश्नांना उत्तर देणं, सुचवलेल्या बदलांचा विचार करणं आणि आवश्यक तिथे बदल करणं, हे सगळं डॉक्टर आंबेडकरांनी केलं. यासाठी प्रचंड वैचारिक स्पष्टता, संयम आणि दूरदृष्टी लागते. या अतुलनीय योगदानामुळेच शिल्पकार ही पदवी त्यांना सार्थपणे लागू होते. या सगळ्या प्रक्रियेला लागलेला वेळ पाहिला की थक्क व्हायला होतं. 2 वर्ष, 11 महिने आणि 17 दिवस, म्हणजे जवळजवळ 3 वर्ष. हो, आणि हा वेळ वाया गेला नाही. यातून हे दिसतं की प्रत्येक गोष्टीवर किती खोलवर विचार झाला असेल. घाईघाईत काहीतरी बनवून मोकळं व्हायचं नव्हतं. बरोबर. मूळ संविधानातील 395 कलमं आणि 22 भाग हे या अथक परिश्रमाचे साक्षीदार आहेत. आणि स्रोतांमधलं एक वाक्य खूप महत्वाचं आहे. कोणतं? विरोधी मतांचा आदर करणे आणि त्यांच्या योग्य सूचनांचा स्वीकार करणे हे तेथील कामकाजाचे वैशिष्ट्य होते. लोकशाहीचा आत्मा यातच आहे की नाही? अगदी खरंय. आणि मग त्या 2 महत्वाच्या तारखा येतात. 26 नोव्हेंबर 1949, ज्या दिवशी संविधान सभेने हे संविधान स्वीकारलं. आपण हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो. हे म्हणजे जणू काही एका मोठ्या इमारतीचा आराखडा अंतिम झाला. बरोबर. आणि मग 26 जानेवारी 1950, ज्या दिवशी त्या आराखड्यानुसार देशाचा कारभार सुरू झाला. म्हणजे त्या इमारतीत आपण राहायला सुरुवात केली. अगदी. तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. या 2 तारखांमधला फरक खूप अर्थपूर्ण आहे. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. संविधान हे केवळ कायद्यांचे एक जड पुस्तक नाही. ते एका नव्या देशाच्या जन्माची, त्याच्या आशा आकांक्षांची आणि सामूहिक शहाणपणाची जिवंत कहाणी आहे. एक अशी चौकट जी सरकारला अमर्याद होण्यापासून रोखते, नागरिकांना त्यांचे हक्क आणि स्वातंत्र्य देते आणि देशाला भविष्यासाठी एक दिशा दाखवते. आणि ही चौकट सहजासहजी नाही मिळाली. 11 महिने आणि 17 दिवसांच्या अथक परिश्रमातून, सखोल चर्चेतून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान व्यक्तींच्या योगदानातून ती साकार झाली आहे. ही खरोखरच एक प्रेरणादायी प्रक्रिया आहे. जाता जाता एक विचार. आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की संविधानाने नागरिकांची कर्तव्यही निश्चित केली आहेत. आपण नेहमी आपल्या हक्कांविषयी बोलतो, जे योग्यच आहे. हो, हक्कांसाठी आपण खूप जागरूक असतो. पण आजच्या काळात एक समाज म्हणून आपण आपल्या घटनात्मक कर्तव्यांबद्दल तितके जागरूक आहोत का? हक्क आणि कर्तव्य यांचं संतुलन साधणं हेच कदाचित आपल्या लोकशाही समोरील पुढचं मोठं आव्हान असेल. खरंय. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.